नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या राईड विथ प्रज्वल या यूट्यूब चॅनलमध्ये। की मी मुंबई ते मालवण अशी बाईक राईड केलेली। तर आता आम्ही मालवणातल्या बागायत या गावी आहे। आता मालवण इथून जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे। तर भरपूर पर्यटक येतात मालवणात, मालवण फिरतात आणि निघून जातात। पण आपण आज मालवणाच्या परिसरात जी काही मंदिरं आहेत, जी लोकांना जास्त पर्यटकांना माहिती नाही आहेत, जसं की भरतेश्वर मंदिर आहे, माऊली मंदिर आहे, जल मंदिर, सातेरी मंदिर आहे, परत अजून आपलं भराडी देवी तर सगळ्यांनाच माहिती आहे, जी फेमस कोकणातली जी जत्रा होते ती संपूर्ण ती जी मंदिर आहेत ना, ती संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि माझ्यासोबत आहे प्रसाद। प्रसादची एक्सपल्स आहे आणि माझी SD ॲडव्हेंचर मी घरी ठेवली आहे, कारण आता दोन बाईक घेऊन जाण्याचा अर्थ नाही वाटत आहे। आणि रस्ता तर एक नंबर आहे यार, काय रस्ता आहे। प्रसाद, हा रस्ता मालवणला जातो ना सरळ? इथून पाठी मालवणला ना, तो फाटा फुटलेला तो? ओके। आणि हा आता जाणार कुठे? हा आता सरळ आंगणेवाडीला जाणार ना। तर चला, ऊन पण आता डोक्यावर येतं, मस्तपैकी या मंदिरांची दर्शनं घेऊया। तुम्हाला पण या मंदिरांची थोडक्यात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन। चला तर या व्हिडिओमध्ये कोकणातील काही अशी ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरं आपण पाहूया। माऊली मंदिर हे कोकणातील देऊळवाडा या गावात आहे। आंगणेवाडी मंदिरापासून फक्त 4 किलोमीटरवर असलेले हे मंदिर कौलारू पद्धतीचे आहे। या मंदिरात वारुळ रूपी माऊली देवीची पूजा केली जाते। वारुळाची उंची साधारण 10 ते 12 फूट इतकी आहे। मी पहिल्यांदाच देवीचे एवढे मोठे वारुळ पाहिले होते। मंदिरासमोरच भव्य 2 दीपस्तंभ आहेत। मंदिराचा परिसर खूपच शांत आणि प्रशस्त आहे। तुम्ही जर आंगणेवाडीला येत असाल तर नक्कीच या मंदिराचे दर्शन करा, मन अगदी प्रसन्न होईल। तर मित्रांनो, माऊली मंदिराचं दर्शन घेऊन आत्ता जस्ट आपण आलो आहोत भरतेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला। माऊली मंदिराच्या इथून थोडंच पुढे हे भरतेश्वर मंदिर आहे। आणि माऊली मंदिरात एवढं मोठं ते वारुळ होतं ना, म्हणजे जबरदस्त। मी पहिल्यांदा एवढं मोठं वारुळ पाहिलेलं। आणि आता हे आहे भरतेश्वर मंदिर। ह्या मंदिराची रचना बघा ना, काय जबरदस्त आहे। माऊली मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे भरतेश्वर मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे। मंदिराची वास्तुरचना आणि स्थापत्यकला लक्ष वेधून घेते। मंदिराच्या द्वारावर 2 मूर्तिरूपी हत्ती तुम्हाला पाहायला मिळतात। मंदिराच्या आतील रंगकाम खूपच सुबकरित्या केले आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात नंदी, गणपती, विष्णू आणि शिवलिंगाचे आपल्याला दर्शन होते। गाभाऱ्याच्या बाहेरील बांधकाम संगमरवरी दगड वापरून केले आहे। खरंच कोकणातील उत्तम स्थापत्यकलेचे उदाहरण देणाऱ्या या भरतेश्वर मंदिराचे तुम्ही एकदा तरी आवर्जून दर्शन केलेच पाहिजे। आता जस्ट भरतेश्वर मंदिराचं आणि माऊली मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जात आहोत आंगणेवाडीच्या दर्शनाला, म्हणजेच भराडी आईच्या दर्शनाला। खूप मजा येते। क्लायमेट पण बघा मस्त झालंय, एकदम असं पावसासारखं क्लायमेट झालंय। पाऊस तर बोलू नाही शकत, पण मळब आलंय। जे आम्ही ऊन एक्सपेक्ट केलेलं ना, ते ऊन नाही आहे। जबरदस्त। पुढच्या महिन्यात आता इथे पूर्ण भात शेती तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला आता भराडी आईचं आपण दर्शन घेऊया। भरतेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आंगणेवाडीकडे जाताना आम्हाला वेतोबा या देवाचे दर्शन झाले। वेतोबा म्हणजे कोकणातील राखणदार, गावातल्या अडीअडचणींचे निवारण करणारा आणि भक्ताच्या हाकेला धावणारा देव अशी याची ओळख आहे। कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वात पहिला या देवाला कौल लावला जातो आणि ते कार्य पार पाडण्याची देवाकडून संमती घेतली जाते। जशी देवाकडून संमती मिळाली की मगच त्या कार्याला सुरुवात होते। आज तुझ्या जैन भरतेश्वराचा, आज देकरांच्या रामेश्वराचा, आज वांगणी मर्यादित रवनाथाची पुरवणी जोड म्हणून तुझ्या पाराच्या मेळेकराची, दामगोडच्या रवनाथाच्या पाचाच्या मेळेकराची पुरवणी जोड घडून पूर्ण तापमान खात्रीन बंदोबस्तात प्रश्न। आंगणेवाडीतील श्री भराडी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या देवीचे स्थान आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावातील आंगणेवाडीमध्ये हे मंदिर स्थित आहे।
मंदिराच्या परिसरात आंगणे कुटुंबियाची वस्ती आहे, ज्यामुळे या मंदिराला आंगणेवाडी हे नाव प्राप्त झाले. सुमारे 400 वर्षांपूर्वी एक पाषाण शिल्प देवीच्या रूपात आंगणेवाडीच्या एका राईत प्रकट झाले. या पाषाणाला भरड भागातील राईत सापडल्यामुळे या देवीला श्री भराडी देवी असे नाव देण्यात आले. गावातील एका शेतकऱ्याला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्यानंतर या पाषाणाची पूजा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या पाषाणाची पूजा सुरू केली आणि देवीच्या कृपेने त्यांचे जीवन समृद्ध झाले. आजही देवीच्या मूर्तीचा फोटो काढण्याची परवानगी नाही, कारण ती स्वयंभू मानली जाते. देवीच्या जत्रेचा कालावधी साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात असतो, परंतु त्याची तारीख देवीच्या इच्छेनुसार ठरवली जाते. या जत्रेला दरवर्षी 5 ते 7 लाख भाविक उपस्थित राहतात. तर मित्रांनो, आत्ता जस्ट भराडी आईचं आपण दर्शन घेतलं. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे आतमध्ये घेऊ नाही शकलो. पण माझ्या पाठी बघताय हे आंगणेवाडीचं मंदिर आहे आणि खूप मोठं आणि संगमरवरी दगडात बनवलेलं हे मंदिर आहे. इथे तुम्ही जर जत्रेच्या दिवशी याल ना तर तुम्हाला इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही मिळणार, एवढी या ठिकाणी गर्दी होते. आणि एवढे श्रद्धाळू मुंबई, पुणे, ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी या दर्शनाला येतात. आणि आपल्याला कोकणातलेच आपले यूट्यूबर विशाल मसूरकर म्हणजेच विगामी यूट्यूब चॅनल, तुम्ही सर्च करा, त्यांचे व्हिडिओ बघा, ते आपल्याला भेटलेले आहेत. तर असा योगायोग, निव्वळ योगायोग, असं जात होतो रस्त्याने आणि त्यांनी लिटरली गाडी थांबवली पुढे आणि बोलली की अरे प्रज्वल. अरे हा बोललो, कुठे मुंबईला नाही भेटलो पण डायरेक्ट गावी भेटलो. मजा आली. पण आज मालवण जरा दौरा झाला नाही, मंदिर वगैरे फिरलोय ना. आता बघूया, आता नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तू फिरव मला. नक्की. आमच्या रेवंडीत पण रेवंडी श्रीदेवी भद्रकालीचं मंदिर आहे, ते देखील प्रसिद्ध आहे. तर आणि रेवंडी सुद्धा सुंदरच आहे, तर नक्की रेवंडी सुद्धा फेरी मार. नक्की दादा ती सुद्धा तिथे भेटेल. नक्की रेवंडीत तुझं स्वागत आहे, ये नक्कीच. तर चला, आता पुढचं मंदिर कोणतं? सातेरी जलमंदिर. चलो निकलते. तर आता आपण जलमंदिराच्या दिशेने प्रस्थान करतोय. सातेरी देवी बिळवस येते. एवढं कडक ऊन आहे ना, दुपारचे आता 12:30 वाजलेत. जबरदस्त ऊन आहे, एकदम रखरखीत ऊन आहे. मध्ये मगाशी पावसासारखं वातावरण झालेलं, मळब आलेला पूर्ण, आणि आता बघा एकदम कडकडीत ऊन. काय हे चालू आहे चक्र ऋतूचं काय समजत नाही मला. पण बिळवसला जाणारा, सातेरी जलमंदिरच्या इथे जाणारा रस्ता बघा किती सुंदर आहे. जबरदस्त ऊन आहे, पण जबरदस्त. मेमध्ये जर तुम्ही कोकणात यायचा विचार करताय ना, तर बाई नक्कीच मुंबईला काळे होऊन जाल, एकदम टॅन होऊन जाल. चला तर आता सातेरी देवी जलमंदिराचं दर्शन घेऊया. श्री सातेरी देवी जलमंदिर हे कोकणातील अद्वितीय आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या बिळवसवाडीत स्थित आहे आणि कोकणातील एकमेव जलमंदिर म्हणून ओळखले जाते. सुमारे 700 वर्षांपूर्वी जैन घराण्यातील एका भक्ताने या मंदिराची स्थापना केली. मंदिर पूर्वाभिमुख असून 3 बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे, ज्यामुळे त्याला जलमंदिर असे संबोधले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नव्हती, तर एक उंच वारुळ होते, ज्यात देवीचे वास्तव्य मानले जाते. देवीच्या पूजा विधी आणि उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात. यात ओटी भरणे, ग्राम पळणे, दहीकाला, गोंधळ इत्यादी परंपरांचा समावेश आहे. यात्रोत्सव आषाढ महिन्यात होतो, ज्यात देवीला निळे वस्त्र घालणे, नैवेद्य अर्पण करणे आणि गाराणे घालणे यांच्यासारख्या विधींचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात घनदाट जंगल असून एक कुंड आहे, ज्यातले पाणी कधीच आटत नाही. गावकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की या कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे आणि त्यात भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचे पाणी आणून सोडले जाते. तर फायनली मित्रांनो, सातेरी देवी जलमंदिराचं सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली मे महिन्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे मंदिराच्या आवारात पाणी नव्हतं. ते जून, जुलै, ऑगस्ट या सीझनला, जुलै ऑगस्टच्या सीझनला तर पूर्ण ते मंदिराच्या भोवताली आहे ना पूर्ण पाणी असतं. हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो, कारण आता ऑलमोस्ट जेवढं फिरायचं होतं तेवढं फिरून झालेलं आहे. सो अजून पण फिरायसारखी खूप ठिकाणं आहेत मालवणात, पण आता ऊन पण प्रखर आहे एकदम आणि
बघूया आता घरी जाऊन थोडं जेवूया, भूकसुद्धा लागलेली आहे. तर आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला अशाच नवीन नवीन जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्याच्यानंतरचा पार्ट येणार. आता मला पण सध्या काय प्लॅनिंग माहीत नाही आता मालवणात काय करायचं आहे मला. तर जेवढी पण या बागायत गावाच्या जवळपासची जी मंदिरं होती ना ती मी कव्हर केलेली आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.